आणि महाविकास आघाडीची आज दुपारी 12 वाजता विधान भवनात बैठक होणार आहे। उद्धव ठाकरे, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळांसह महाविकास आघाडीचे सगळे आमदार या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती मिळतेय। आज दुपारी 12 वाजता विधान भवनात महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। राज्यसभेचा महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार हे आता निश्चित झालेले आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज दुपारी 12 वाजता विधान भवनामध्ये बैठक होईल। या बैठकीला उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि हर्षवर्धन सपकाळ उपस्थित असतील। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। आज राज्यसभेसाठी अर्ज भरण्यात येणार आहे, मात्र आदल्या दिवशीपर्यंत महाविकास आघाडीकडून नाव निश्चित नसल्यामुळे काल सकाळपासूनच बैठकांचं सत्र सुरू होतं। यानंतर शरद पवारांच्या नावाला पाठिंबा देण्याच्या सूचना काँग्रेस हायकमांडने दिल्या आणि यानंतर संजय राऊतांनीही महाविकास आघाडी एक असल्याची पोस्ट केली। दरम्यान शरद पवारांना कालच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय, त्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी शरद पवार स्वतः हजर राहण्याची शक्यता धुसर आहे। आज कदाचित विधिमंडळातील अधिकारी शरद पवारांना सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन उमेदवारी अर्ज भरतानाची गोपनीयतेची शपथ देणार अशी माहिती मिळतेय। आमचे प्रभारी चनिथलाजी आणि जीएसओ संघटन केसी वेणुगोपालजी यांच्याशी देखील ही चर्चा झाली आणि या चर्चेच्या सर्व अनुषंगाने आज दुपारी काँग्रेस पक्षाने शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा निर्णय हा काँग्रेस पक्षाचा हा झालाय आणि महाविकास आघाडी म्हणून अनेक ज्येष्ठ नेतृत्व म्हणून आम्ही आदरणीय शरद पवार साहेबांना काँग्रेस पक्ष म्हणून मदत करणार आहोत, मतदान करणार आहोत, ते आमचे उमेदवार राहतील। दरम्यान राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। राज्यसभेच्या एका जागेत